हॅलो एव्हरीवन, चला तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे लांडगे. जंगलातले नाही हो, जेवणातले. तर आज आपण बघणार आहे खानदेशची पारंपरिक रेसिपी लांडगे. हे रेसिपीचं नाव आहे. जसं गुजरातची रेसिपी आहे ना खांडवी, ही तशी दिसत असली तरीही दोन्ही रेसिपीची करण्याची पद्धत वेगळी आहे. टेस्टला अप्रतिम आहे, करायला सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपण अर्धी वाटी मूग डाळ, चणा डाळ, तूर डाळ घेतलेली आहे. रात्री आपल्याला पाण्याने 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे. लांडग्याची रेसिपी करायला सोपी, खायला अप्रतिम. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता ही डाळ आपल्याला पाणी टाकून रात्रभर भिजत घालायची आहे. सकाळी काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला याचं एक पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनापूड, मीठ, तीळ आणि हिंग टाकायचं आहे. सोबत थोडंसं तेल टाकणार आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स हाताने चोळून आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक छानसा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून आपण साईडला रेस्टला ठेवणार आहे. इकडे आपली डाळ पण बघणार आहे आपण व्यवस्थित भिजल्या गेली की नाही. तर आपली डाळ व्यवस्थित भिजल्या गेली होती, मस्त नरम झाली होती. आता यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, चाळणीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आता ही डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, आलं, हळद, धनापूड, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग टाकणार आहे आपण डाळ व्यवस्थित पचण्यासाठी. आणि बिलकुल ऑप्शनल आहे, 1.5 चमचा आपण दही टाकला होता. त्या दह्यामुळे याला छान टेस्ट येते, मस्तपैकी आंबट गोड. आणि आपल्याला जी डाळ आहे ती मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे पाणी न टाकता. आणि डाळ आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. त्याच भांड्यामध्ये आपण कांदा, लसूण, अद्रक, तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर असेल तर नक्की टाका, मीठ, धनापूड, गरम मसाला आणि सायट्रिक ॲसिड घालून आपल्याला कांदा लसणाचा मसाला करून घ्यायचा आहे. हा मसाला मार्केटमध्ये पण तुम्हाला रेडीमेड मिळतो, पण मी हे घरी केलेला आहे. आता हा मसाला आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. कणिकला एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला असा गोळा तोडून आपल्याला एक पातळ चपाती लाटून घ्यायची. जसं व्हिडिओमध्ये दाखवला तसं तुम्ही त्याची चपाती लाटून घ्या. मी तुम्हाला आता लांडगे कसे करायचे ते दाखवते. छान चपाती लाटून झालेली आहे. आता आपण यावर काय करणार आहे माहिती का, जो आपण कांदा लसणाचा मसाला केला होता तो टाकायचा आहे, त्याला अप्लाय करायचा आहे. हा जो मसाला केला आहे यामुळे आपल्या लांडग्याला खूप छान टेस्ट येते. बिलकुल स्किप करू नका, करायला अगदी सोपी आहे. आता छान अप्लाय केल्यानंतर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे डाळीचं मिश्रण भरताना, तसं तुम्हाला ते डाळीचं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि घट्टसर आपल्याला रोल तयार करायचा आहे. बघा, साईडचे दोन्ही जे आहे उघडे भाग आपण त्याला अंगठ्याच्या साहाय्याने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली डाळ जी आहे ती बाहेर पडल्या गेली नाही पाहिजे. अशाच पद्धतीने माझे बाकीच्या रोल तयार करून घेतले होते. एक गोळा घ्यायचा आहे, त्याची चपाती लाटून त्यावर आपण लसणाचा आणि कांद्याचा जो मसाला केला होता तो व्यवस्थित अप्लाय करायचा आहे. डाळीचा गोळा घेऊन ते व्यवस्थित फिल करायचा आहे आणि घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी सोपी रेसिपी होती की नाही, एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खायला पण खूप छान लागते. आता तयार झालेले रोल जे आहेत आपल्याला वाफवायचे आहे. तर मी साईडला पाणी गरम करून भांड्याला तेल लावून अशा पद्धतीने रोल जे आहे ते वाफवणार आहे. जसं आपण अळूवडीला वाफवतो तसं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण डाळीचा वापर केला आहे, तर शिजायला जरासा वेळ लागते. तर टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने आपल्याला चेक करून बघायचं आहे, क्लीन आली पाहिजे टूथपिक. आता डाळ कच्ची असेल तर आपल्याला वापस शिजवून घ्यायचं आहे. वाफवल्यानंतर त्याला आपल्याला खाली उतरून पूर्ण गार करायचं आहे. नंतरच त्याचे आपल्याला काप करायचा. व्यवस्थित गार झालं तर त्याचे काप पण व्यवस्थित पडतात. बघा, छान आपले लांडगे तयार झालेले आहे. काप करायचे आहे. आता तुम्ही याला शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. मी तुम्हाला दोन्ही करून दाखवते. छान असे लांडगे तयार झालेले आहे. इतका सुंदर स्मेल सुटला आहे माझ्या घरात. आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि भरपूर अशी मिरची टाकायची आहे, हिरवी मिरची. आता त्याला मस्त परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायची आहे हिरवी मिरची. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. याला पण छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढे लांडगे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि मस्त त्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहे.
खूप छान लागतात खायला. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा ना, मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला लांडग्याची रेसिपी कशी वाटली ते. आता हे आपले लांडगे गरमागरम आपल्याला सर्व करायचं आहे. मी तुम्हाला आता डीप फ्राय पण करून दाखवते. साईडला मी तेल गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे लांडगे आहे ते डीप फ्राय करून घ्यायचे आहे. तसं आपली भाकरवडी कसं दिसते ना तसंच दिसते आणि खायला पण छान लागते. आता तुम्हाला डीप फ्राय पाहिजे, शॅलो फ्राय पाहिजे तसे तुम्ही ते लांडगे करून घ्यायचे आहे ना, गरमागरम आपल्याला सर्व करायचे आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला एवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय ना, टेक केअर.